मी परमेश्वराचे विशेष आभार मानत आहे की आज परत एकदा परमेश्वराच्या पवित्र चरणापाशी तुम्हाला आणि मला एकत्र येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. प्रियांनो, उद्या हा मातृदिन म्हणजे महिलांचा दिन आहे आणि महिलांचा दिन असल्यामुळे तुम्ही प्रत्येक जण आपापल्या चर्चमध्ये महिला दिनानिमित्त खूप काही शुभेच्छा पण देणार आणि जे काही देवाचे सेवक तुम्हाला शिकवतील तर त्यातून तुम्ही खूप काही शिक्षण पण घेणार आहे. मदर डे म्हणजे आईचा दिवस, नाही का? तर आईच्या दिवसाबद्दल आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत आणि पवित्र शास्त्रामधून काही महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आपल्याला माहित आहे की मागील दिवसात जबलपूर या भागामध्ये एक परिवार नावेमध्ये बसलेला होता. तसे पुष्कळ जण बसलेले होते आणि अचानक वादळ आणि तुफान आलं, नाव डगमगली आणि पलटली. आणि त्या ठिकाणी आजही मीडियावरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती आपण बघतो की एका आईने आपल्या एक 4 वर्षाच्या लेकराला आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि मिठीमध्ये घेऊन ती म्हणाली की जगेल तर आम्ही दोघेही जगेल, मरेल तर आम्ही दोघेही मरे. कारण ऑलरेडी तिच्या अंगात जे जॉकेट होतं त्या जॉकेटनं ती स्वतःचा प्राण वाचवू शकली असते, परंतु त्या जॉकेटमध्ये तिनं आपल्या लेकराला घेतलं आणि 12 ते 13 किलोचं वजन त्या ठिकाणी वाढलं. आणि 12 ते 13 किलोचं वजन वाढल्यामुळे आपल्या लेकराला आपल्या डोळ्यापुढे मरावं ही तिची इच्छा नव्हती आणि म्हणून आपल्या लेकराबरोबर तिने स्वतःचाही जीव त्या ठिकाणी दिला. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देश त्या आईच्या प्रेमाकडे पाहून आणि त्या लेकराला मारलेली मिठी पाहून रडलेले, आक्रोश व्यक्त केलेले आणि वेगवेगळ्या प्रकारे शोक केलेले आपण पाहत आहोत. म्हणजे एका आईचं प्रेम आपल्या लेकरावरती किती मोठं आहे. एक आई आपल्या लेकरासाठी किती स्वतःचा जीव पण देऊ शकतो या गोष्टीचं एक उदाहरण आपल्याला दिसलेलं आहे. आणि ती जी महिला आहे, बहीण आहे, तिचं नाव मरीना, म्हणजे ती येशूवरती विश्वास ठेवणारी होती. जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण करणारी होती. एक ख्रिश्चन मुलगी, तिने विश्वासाने आपल्या लेकराला मिठीत घेतलं आणि तिनं आपला जीव सोडला. आणि ज्यावेळेस त्यांची प्रेत बाहेर काढण्यात आलं तर त्या ठिकाणचे कॅप्टन म्हणतात की आईची पकड आपल्या लेकरासाठी इतकी मजबूत होती की आम्ही सोडवण्याचा खूप काही प्रयत्न केला, परंतु आमच्याच्याने ते सुटलेली नाही. तर अशाच प्रकारे जगामध्ये एक आई आपल्या लेकरावरती प्रेम करते. एक आई आपल्या लेकरांची काळजी घेते. एक आई आपल्या लेकरांची चांगल्या प्रकारे सांभाळ पण करताना आपल्याला दिसत आहे. परंतु आईबद्दल पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवते त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. लूक अध्याय 23 27 ते 29 कडे मी तुमचं लक्ष केंद्रित करीत आहे. लूक अध्याय 23 27 ते 29. तेव्हा त्यांच्या मागे लोकांचा पूर बडवून घेऊन जाण्यासाठी शोक करत असलेल्या स्त्रियांचा मोठा समुदाय चालला होता.
येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरुसलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वांज, न प्रसवलेली उदरे व न पाजलेली स्तन ही धन्य आहे असे म्हणतील. आता हा जो प्रसंग आहे हा अतिशय कठीण प्रसंग आहे आणि यामध्ये एक प्रगटीकरण दडलेलं आहे. कारण असे दिवस येतील की ज्यात वांज आणि न प्रसवलेली उदरे व न पाजलेले दूध 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 काय म्हणतात त्याला, दूध, हा, हे धन्य म्हणते. का? कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला षडयंत्राने धरून देण्यात आलं, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्याच्यावरती लादण्यात आले आणि खोटे नाटे आरोप घेऊन प्रभू येशू वधस्तंभ घेऊन मरण घेऊन मरणासाठी निघाला आणि तो चालत असताना पावलोपावली क्षणोक्षणी तो पडत होता, उठत होता. कारण अगोदरच्या रात्रभर तो उपाशी आहे. 39 फटके मारून त्याचं संपूर्ण शरीराची पाठ सोलून काढलेली आहे, वेदनेमध्ये तळमळत आहे आणि असं अशक्त शरीर घेऊन प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ आपल्या उराशी घेऊन चाललेला असताना अनेक स्त्रिया त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून, त्याचे हाल पाहून रडू लागल्या, आक्रोश करू लागल्या, आपलं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करू लागल्या. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा शोक पाहून, त्यांचा रडण्याचा आवाज ऐकून वचन 28 मध्ये त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरुसलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि आपल्या मुलाबाळासाठी रडा. तर या ठिकाणी एका आईला प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली की तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही स्वतःसाठी रडा आणि ज्या लेकरांना तुम्ही जन्मास घालता त्या लेकरांसाठी रडा. कारण असे दिवस येतील की, इथं एक प्रगटीकरण दडलेलं आहे, असे दिवस येतील की ज्यात वांज, न जन्म घातलेली स्तने आणि न पाजलेली न जन्मास घातलेली उदरे, न पाजलेले स्तने यांना धन्य म्हणते. म्हणजे असे दिवस येत आहे की ज्यांनी लेकरांना जन्मास घातलं नाही त्या स्त्रिया आशीर्वादित आहे असे म्हणतील, आणि ज्यांनी आपल्या छातीचं दूध पाजलं नाही अशा स्त्रियांना ते धन्य म्हणतील. कारण ओल्यांचे हे असे हाल करतात, तर वाढलेल्यांचे किती हाल करते. मग वचन 28 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका आईला एक प्रकारची आज्ञा दिलेली आहे की स्वतःसाठी रड आणि आपल्या मुलाबाळासाठी रड. म्हणजे एका आईचं कर्तव्य किंवा एका आईची जबाबदारी आपल्या लेकरांसाठी रडणं, आपल्या लेकरांना जिवंत देवाच्या हातामध्ये समर्पण करणं किती महत्वाचं आहे. कारण दिवस अतिशय वाईट आहे, अतिशय डेंजर दिवस आहे. आणि ज्या स्त्रियांनी लेकरांना जन्मास घातलं नाही त्या आशीर्वादित म्हणतील, ज्या आयांनी आपल्या लेकरांना दूध पाजलं नाही ते आशीर्वादित म्हणतील. असे दिवस येत आहे. आणि म्हणून आईचा दिवस या नात्याने प्रत्येक महिलांना माझी आग्रहाची विनंती आहे, कळकळून विनंती आहे की तुम्ही आपल्या लेकराबाळासाठी रडा
आपल्या लेकरा बाळासाठी तुम्ही प्रार्थना करा. आपल्या लेकरा बाळाला प्रभूमध्ये वाढवण्यासाठी, त्यांना प्रभूच्या मार्गाने चालण्यासाठी होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. कारण दिवसमान फार वाईट आहे. दिवसमान अतिशय वाईट आहे. आणि ते दिवसमान कसे वाईट आहे, कोणत्या प्रकारचे वाईट आहेत, त्याचे काही उदाहरणं, त्याचे काही वचन आज मी तुमच्या पुढे सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला आपण यावेळेस विलाप गीत अध्याय 2 आणि वचन 18 आणि 19 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. एका आईला या ठिकाणी देवाने काय आज्ञा दिलेली आहे. एका आईला आपल्या लेकराबद्दल परमेश्वराने कोणत्या प्रकारची आज्ञा दिली ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. विलाप गीत अध्याय 2 आणि वचन 18 आणि वचन 19. त्यांचे हृदय प्रभूचा धावा करीत आहे. हे सियोन कन्येच्या तटा, हे सियोन कन्येच्या तटा, तू रात्र दिवस जल प्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ. ते खळू देऊ नकोस. तुझ्या डोळ्याच्या बाहुलीला विसावा देऊ नकोस. उठ, रात्रीच्या प्रारंभी विलाप कर. प्रभू समोर आपले मनोगत पाहण्यासारखे ओत. तुझी बालके हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहे. त्यांच्या प्राण रक्षणासाठी तू परमेश्वराकडे हात पसर. एका आईला देवाने आज्ञा दिली की उठ, रात्रीच्या वेळेस परमेश्वराकडे विलाप कर, रडून आक्रोश करून प्रार्थना कर आणि आपली लेकरं परमेश्वराच्या हातात तू दे. कारण हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर तुझी लेकरं भुकेने व्याकुळ झालेली आहे आणि त्यांचा जीव वाचण्यासाठी, त्यांचा जीव वाचण्यासाठी हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर तुझे लेकरं मृत्यूच्या दारात पडलेले आहेत. त्यांचा प्राण वाचण्यासाठी तू परमेश्वराकडे हात पसर. एक आईचं काम आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करण्याचं आहे. परंतु आजची आई आपल्या लेकरांना सकाळी उठवते कशासाठी? शाळेत जाण्यासाठी, इंग्लिश मिडियमला जाण्यासाठी, ट्युशनला जाण्यासाठी, व्यायामला जाण्यासाठी एक आई आपल्या लेकरांना उठवते. एक आई आपल्या लेकरांना खूप काय खाऊ घालते. बदाम खाऊ घालते, वेगवेगळ्या प्रकारचे फळं त्यांना खाऊ घालतात, पौष्टिक आहार त्यांना खाऊ घालतात, वेगवेगळ्या प्रकारचं टॉनिक त्यांना देतात. का? कारण माझं लेकरू, माझी मुलगी, माझा मुलगा अशक्त नसावा, कमजोर नसावा, तो तंदुरुस्त असावा, त्याचं वजन वाढणारं असावं, यासाठी ती खूप काही प्रयत्न करते. एक आई आपल्या लेकरासाठी पुष्कळ पैसा खर्च करते यासाठी की त्याचं शिक्षण उच्च शाळेमध्ये असावं, त्याला टक्केवारी चांगले पडावं, तो इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर, वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या हुद्द्यावर जावं, यासाठी एक आई आपल्या लेकरांसाठी अतोनात प्रयत्न करते. परंतु हे सर्व व्यर्थ आहे. हे सर्व व्यर्थ आहे. एक गरीब मुलगा पण एक भाकरीचं स्पोट आहे. एक श्रीमंत मुलाला पण एका भाकरीचं स्पोट आहे. एका गरीब लेकरांसाठी पण रात्र झोपण्यासाठी आहे आणि श्रीमंतासाठी पण रात्र झोपण्यासाठीच आहे. आणि गरीबाला पण 60-70 वर्षाचे झाल्यावर मरण आहे, श्रीमंतालाही मरण आहे. परंतु या कालावधीत
आपण आपल्या लेकरांसाठी किती प्रार्थना केल्या की त्यांनी प्रभूमध्ये राहावं, त्यांनी प्रार्थनेत राहावं, त्यांनी सैतानाच्या प्रत्येक वाईट गोष्टीपासून त्यांचं रक्षण व्हावं, सर्व प्रकारच्या पापापासून माझी लेकरं दूर राहावं, यासाठी भल्या पहाटे उठून आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. ही देवाची आज्ञा आहे. आणि म्हणून उठ, रात्रीच्या प्रहरी विलाप कर, प्रभू समोर आपले मन पाण्यासारखे ओत. तुझी लेकरे हरेक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झालेली आहेत. त्यांच्या प्राणरक्षणासाठी तू परमेश्वराकडे आक्रोश कर. तू परमेश्वराकडे प्रार्थना कर. पमाबाई बोलू नका तुम्ही. परमेश्वराकडे प्रार्थना कर. अशा प्रकारे देवाने देवाच्या लेकरांना आज्ञा दिलेली आहे. आणि म्हणून एका आईला परमेश्वर म्हणतो, उठ आणि आपल्या लेकरांसाठी प्रार्थना कर. जर आम्ही आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करत नसेल, त्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करत नसेल, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत नसेल, त्यांचं जीवन सुखी राहावं म्हणून प्रार्थना करत नसेल, तर आपल्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लेकर हो, ऐका, देवाच्या हातात आपली संतती, आपली लेकरं समर्पण करा. आपल्या लेकरांना जिवंत देवाच्या हातात समर्पण करून उठून रात्रीच्या वेळेस प्रार्थना करा. आम्ही खरोखर आमच्या लेकरांसाठी प्रार्थना करतो का? आम्ही खरोखर आमच्या लेकरं परमेश्वराच्या हातात समर्पण करतो का? की आम्ही आमच्या लेकरांच्या भविष्याकडे लक्ष देतो, की त्याच्या करिअरकडे लक्ष देतो, की नाही देत? परंतु मला सांगू द्या, त्याच्या भविष्याकडे लक्ष देण्यापेक्षा, त्याच्या करिअरकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या आध्यात्मिक जीवनाकडे विशेष लक्ष द्या. तो परीक्षेत कमी टक्के पाडले तरी चालेल, तो जगामध्ये 4 पैसे त्यांनी कमी कमावले तरी चालेल, परंतु तो एक आशीर्वादित लेकरू, परमेश्वराच्या सानिध्यात राहणार लेकरू, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार लेकरू असावं. म्हणून उठा आणि आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा, अशी देवानं एका आईला आज्ञा दिलेली आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. दुसरी गोष्ट, परमेश्वरानं एका आईला कोणत्या प्रकारची आज्ञा दिली? दुसरी गोष्ट आपण बघूया. पहिली कोणती आज्ञा दिली? की एका आईनं आपल्या लेकरांसाठी भल्या पहाटे उठून काय करावं? प्रार्थना करावं, की जेणेकरून त्यांचा प्राण रक्षण होईल आणि तो स्वर्गाच्या राज्यात जाईल. दुसरी गोष्ट आपण बघूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय 9 आणि वचन 20 आणि 22. यिर्मया 9 वचन 20 आणि 22. स्त्रियांनो, परमेश्वराचं वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत. तुम्ही आपल्या कन्यांना म्हणजे मुलींना विलाप गीत शिकवा, एकमेकींना शोक गीत शिकवा, कारण रस्त्यातली मुले व चौकातील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आपल्या खिडकीतून आत शिरला आहे, त्याने आपल्या वाड्यात प्रवेश केला आहे. हे सांग. परमेश्वर असे म्हणतो, शेतात खत पडते, कापणाऱ्याच्या मागे पेंडी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडते. आता या ठिकाणी स्त्रियांनो, देवाने स्त्रियांना काय आज्ञा दिली?
की तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका आणि तेच वचन तुम्ही तुमच्या मुलींना, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. काय आज्ञा आहे देवाची की स्त्रियांनो, तुम्ही सर्वप्रथम परमेश्वराचं वचन ऐका आणि तेच वचन तुम्ही तुमच्या मुलींना, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. कारण का शिकवा? कारण वचन 21 मध्ये रस्त्यातील मुले, चौकातील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आपल्या खिडकीतून आत शिरला आहे, त्याने आपल्या वाड्यात प्रवेश केलेला आहे. मृत्यू कुठून आत शिरला? खिडकीतून. आता खिडकीतून काय आत शिरलं? कोणाला सांगता येईल का? मी एका काळात सांगितलं होतं, इंटरनेट, मोबाईल, टीव्ही, केबल. एका काळात मी शिकवलं होतं की खिडकीतून मृत्यू आत शिरलेला आहे. आज टीव्हीचा केबल कुठून आला? खिडकीतूनच आला. इंटरनेट कुठून आलं? रेंज खिडकीतूनच आलेली आहे. मोबाईलची रेंज कुठून येते? खिडकीतूनच येत आहे, नाही का? फोन पण कुठून येते? खिडकीतूनच येत आहे. आणि म्हणून आज अनेक लोकांच्या घरोघरी टीव्ही आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल आहेत. अनेकांकडे स्मार्ट मोबाईल आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स आहेत. अनेकांकडे नेट आहेत, त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन त्या ठिकाणी आहेत. आणि जे लोक चुकीच्या गोष्टी पाहतात, चुकीच्या गोष्टी पाहून त्यामध्ये आनंद साजरा करतात. बायबल असं शिकवते की मृत्यू खिडकीतून आत शिरला आणि आपल्या तरुणांना नष्ट करण्यासाठी आत शिरला. गवत कापल्याच्या नंतर जशा पेंड्या पाठीमाग पडतात, तशा प्रकारे अनेक लेकरांची प्रेते पाठीमाग पडतील. हे तू त्यांना सांग, हे तू त्यांना सांग. तर प्रियांनो, येत्या दिवसात जे महाभयंकर लढाई होणार आहे, जे महाभयंकर युद्ध होणार आहे, जे महाभयंकर दुष्काळ पडणार आहे, जे महाभयंकर सैतानाचं वारं सुटणार आहे. अनेक लेकरं खिडकीतून आलेल्या मृत्यूचा शिकार झालेले आहेत आणि त्यांची प्रेते रस्त्यावर पडतील आणि कोणी उचलणार नाही, कोणी शोक करणार नाही, कोणी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी रडणार नाही. अशी परिस्थिती आपल्या मुलांवर येणार आहे. आणि ही परिस्थिती तुमच्या मुलांवर, माझ्या मुलावर येऊ नये म्हणून आईला परमेश्वराने दुसरी जबाबदारी दिली की तू देवाचं वचन ऐक आणि आपल्या मुलांना, मुलींना परमेश्वराचं वचन शिकव. कारण मृत्यू आत शिरला आणि त्यांचा नायनाट करत आहे, त्यांचा नाश करत आहे. आज आम्ही घर बांधतो तेव्हा काय काय करतो? घर बांधताना वेगवेगळ्या प्रकारच्या रूमा काढतो. हे माझ्या मुलाची अभ्यासाची रूम, ही माझ्या मुलीची अभ्यासाची रूम, हे आल्या गेल्या लोकांची बैठक रूम, आणि ही आमच्या पती पत्नीची रूम. आणि ज्यावेळेस आपले लेकरं आपापल्या रूम मध्ये जातात आणि दरवाजा बंद करतात, तेव्हा आईला असं वाटते की माझं लेकरू 4 भिंतीच्या आत फार मोठा अभ्यास करत आहे. असंच वाटते ना? अरे हो की नाही? असंच वाटते ना? असंच वाटते ना? परंतु हे गलत आहे. आपल्या लेकरांसाठी तुम्ही रूमा बांधा, परंतु त्यांचे दरवाजे उघडे ठेवा आणि वारंवार चक्रा मारा की तो अभ्यास करत आहे की चॅटिंग करत आहे मुला मुलीची.
तो अभ्यास करत आहे की चुकीचे चित्र पाहत आहे, तो अभ्यास करत आहे की नको ते चित्रपट पाहत आहे. या सर्व गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे. रात्रीच्या वेळेस आपल्या मुली जरी झोपल्या तरी त्यांचे दरवाजे उघडे पाहिजे. त्यांच्या रूमचे अधून मधून आईनं चेक करायचं आपल्या मुलांना. अधून मधून आपल्या बापाने त्यांना चेक करायचं. काल परवा एक सत्य घटना मी पाहिली. एक IPS झालेली मुलगी तिने विचार केला की बलात्कार होणं, छेडछाणी होणं, अनेक तरुण मुलींना मारून टाकणं ही घटना का घडत आहे, कोणत्या गोष्टीमुळे घडत आहे. आणि म्हणून ती IPS मुलगी साधारण ड्रेस वरती एका चौकामध्ये उभी झाली आणि त्या ठिकाणी ते असं सांगण्यात येत आहे की 12 वाजतापासून 3 वाजेपर्यंत 3 तास ती उभी होती. तर या 3 तासामध्ये जवळपास 40 मुलांनी तिची छेड काढली. 40 मुलांनी तिची छेड काढली आणि 40च्या 40 मुलं अटक करण्यात आले. आणि त्यातले जे मुलं आहेत, कोणी कॉलेज करणारे आहेत, कोणी जॉब करणारे आहेत, कोणी काय म्हणतात कोर्स करणारे आहेत, कोणी आई वडिलांचे सुट्टींना आलेले आहेत. असे चांगल्या चांगल्या घरचे मुलं रात्रीच्या वेळेस तिची छेड काढली. तुझं एक रात्रीचं रेट किती आहे, किती पैसे घेणार, असे 40 जणांनी तिची छेड काढले. आणि ती त्यांच्या बरोबर जात होती आणि जी त्यांची टीम होती IPS ची, मग त्यांच्या हवेले ते करायचे. असे 40 मुलं पकडण्यात आले. मग या 40 मुलांमध्ये वासना आली कुठून, हे वाईट गोष्टी आल्या कुठून, हे सर्व प्रकारची अशुद्धता आली कुठून, खिडकीतून आलेली आहे. खिडकीतून मृत्यू वाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि एक आई मोठ्या आनंदाने म्हणते, मी माझ्या करीनाला सेपरेट रूम काढली, मी माझ्या नाही का करणला सेपरेट रूम काढली, त्याला सेपरेट संडास बाथरूम आहे, हिला सेपरेट संडास बाथरूम आहे. अरे तुम्ही त्यांच्यासाठी रूमा चांगल्या काढलेल्या आहेत, परंतु त्यांचं भविष्य काय, त्यांचं जीवन काय, ते कोणत्या मार्गाने चालत आहे, कुठल्या रस्त्याने चालत आहे, या सर्व गोष्टीकडे लक्ष आईनं देणं कर्तव्य आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला शिकवते, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की स्त्रियांनो, तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका आणि आपल्या लेकरांना तेच वचन शिकवा. विलाप करणं शिकवा, पश्चाताप करणं शिकवा. कारण रस्त्यातील मुलं, चौकातील तरुण नष्ट करण्यासाठी मृत्यू आपल्या खिडकीतून आत शिरला आणि त्याने वाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. एका आईची सर्वात मोठी जबाबदारी, तुम्ही देवाचं वचन ऐका आणि आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवा. आपल्या लेकरांना परमेश्वराच्या वचनात वाढवा. माझं लेकरू इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर होऊ द्या, होऊ द्या, पैसा कमावू द्या, कमावू द्या. सगळ्यात पहिले त्याला देवाच्या वचनात स्ट्रॉंग करा. नाहीतर नरकासाठी त्याला जर तयार कराल, तुम्ही मरून जाल म्हातारे होऊन आणि सार्वकालिक नरकासाठी तुम्ही लेकरं या पृथ्वीवर सोडाल. तर पेंडी कापल्याच्या नंतर जसं गवत पाठीमागं टाकतात, तसे तुमच्या आणि माझ्या लेकरांची प्रेते पडतील आणि सार्वकालिक नरकात जातील आणि त्यांची पूर्ण जबाबदारी एका आईवर राहणार. म्हणून आईचा दिवस आहे, आईचं काम आहे आपल्या मुलांना देवाचं वचन शिकवणं. पहिली जबाबदारी काय आहे? भल्या पहाटे उठून त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. लिहून घ्या, लिहून घ्या. दुसरी गोष्ट काय आहे? आपण आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवणं. कारण
मृत्यू खिडकीतून आत शिरलेला आहे. म्हणून त्यांना देवाचं वचन आपल्या लेकरांना शिकवणं हे एका आईचं काम आहे. हे एका आईचं काम आहे. तिसरी गोष्ट काय आहे? एका आईला तिसरी गोष्ट देवाने काय दिलेली आहे किंवा कुठल्या प्रकारची माहिती दिलेली आहे? आपण यशाचा ग्रंथ अध्याय 66 आणि वचन 12 ते 14. यशा 66 वचन 12 ते 14. कारण परमेश्वर म्हणतो, पहा, नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वळवतो. तुम्ही स्तनपान कराल. स्तनपान कराल म्हणजे दूध पाजाल. तुम्हाला कडेवर वागवेल. तुम्हाला कडेवर वागवेल. जसे एक आई आपल्या लेकरांना कडेवर वागवतो ना, त्या पद्धतीने. आणि त्यांना मी आपल्या मांडीवर खेळवतील. जशी एखाद्याची आई त्या त्यांचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन. यरुशलेमे तुमचे सांत्वन करेन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे थरथरीत होतील. परमेश्वराचा हात त्यांच्या सेवकांच्या ठायी प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूवर राहील. आता या ठिकाणी वचन 13, वचन 12 आणि 13 काय सांगते? वचन 13 सांगते, जशी एखाद्याची आई आपल्या लेकरांचं सांत्वन करते, तशा प्रकारे मी माझ्या लेकरांचं सांत्वन करेन. कोणत्या पद्धतीने? तर वचन 12 मध्ये मी लेकरांना दूध पाजील. वचन 12 मध्ये मी त्यांना कडेवर फिरवीन. आणि वचन 12 मध्ये मी त्यांना मांडीवर खेळवीन. म्हणजे दूध पण पाजील, कडेवर घेऊन त्यांना फिरायला पण नेईल आणि मांडीवर खेळेल. जशी आई आपल्या लेकरांचं सांत्वन करते, तशा प्रकारे मी माझ्या लेकरांचं सांत्वन करेल. म्हणजे तिसरी महत्वाची गोष्ट, एका आईनं आपल्या लेकराला आपल्या जवळ ठेवायचं आहे. एका आईनं, कारण इथे कडेवर वागवीन, इथे सांगितलेलं आहे दूध पाजीन, इथं सांगितलेलं आहे मांडीवर खेळवी. म्हणजे कडेवर असणारं लेकरू लांब आहे का? बोला. कडेवर असणारं लेकरू एक आईपासून लांब आहे का? नाही. दूध पाजणारं लेकरू आईपासून लांब आहे का? नाही. मांडीवर खेळणारं लेकरू आईपासून लांब आहे का? नाही. तशा प्रकारे बायबल सांगते की मी जशी आई आपल्या लेकराला आपल्या जवळ ठेवते, तसं मी माझ्या लेकरांना माझ्या जवळ ठेवेल. आणि म्हणून प्रियांनो, तिसरी महत्वाची गोष्ट, एका आईनं आपल्या लेकराला देवाच्या जवळ ठेवायचं. बरोबर आहे का छायाताई? बरोबर आहे. एका आईनं आपले लेकर देवाजवळ ठेवायचे आहेत. बिलकुल खरी. मांडीवर खेळवणारा देव, दूध पाजणारा देव, कडेवर घेऊन फिरवणारा देव. मला सांगा, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक आई जेव्हा आपल्या लेकराला कडेवर घेते आणि काहीतरी वस्तू आणण्यासाठी जाते, किराणा दुकानामध्ये जात असेल किराणा आणायला, भाजी मंडीत जात असेल भाजी आणायला, किंवा मेडिकल मध्ये जात असेल औषध आणायला, तेव्हा उन्हाच्या दिवसामध्ये ती आपल्या मुलीला किंवा मुलाला कडेवर नेत असताना सगळ्यात पहिले एक आई काय करते माहित आहे का? स्वतःच्या डोक्यावरचा पदर काढते आणि लेकराच्या डोक्यावर टाकते की याला काय लागू नये, काय लागू नये, ऊन लागू नये. बरोबर आहे ना? हे आईचं काम आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आई आपल्या लेकराला कडेवर ठेवते तेव्हा एखादी वस्तू घेताना त्याला खाली कधीच उतरवत नाही. माझं लेकरू हरवलं तर,
एखाद्या गाडीच्या पाठीमाग धडकलं तर, माझ्या लेकराला कोणी चोरून नेलं तर, म्हणून आपल्या जवळ त्याचा हात घट्ट पकडून राहते आणि मग भाजी घेते, मेडिकल मध्ये औषधी घेते, किराणा घेते. आणि घरी आल्याच्या नंतर एक आई सगळ्यात पहिले आपल्या लेकराला पहिले जीव घालते, नंतर ती स्वतः जेवते. मोबाईल म्यूट करा प्लीज, प्लीज मोबाईल म्यूट करा. घरी आल्याच्या नंतर ही एक आई गरम गरम आपल्या लेकराला जीव घालते, नंतर ती जेवण करत असते. मग एक आई मांडीवर पण खेळवते, एक आई कडेवर पण घेते, एक आई आपल्या छातीचं दूध पण पाजत आहे. तशा प्रकारे प्रत्येक लेकरू देवाच्या जवळ असायला पाहिजे. जसं एक बाळ आपल्या आईच्या जवळ असते, तशा प्रकारे प्रत्येक लेकरू एका आईच्या देवाच्या जवळ असणं, परमेश्वराच्या सानिध्यात असणं, देवाच्या आशीर्वादात असणं अतिशय महत्वाचं आहे. आज एक आई आपले लेकरू कोणाच्या ताब्यात देते माहितीये का तुम्हाला? मोबाईलच्या. हे मोबाईल घे आणि पाय म्हणते, हे मोबाईल घे आणि पाय म्हणते, खेळ म्हणते जितकं खेळायचं ते, पण बाहेर जाऊ नको. मग लहानपणापासून एक आई त्याला मोबाईल देते, हे लेकरू अन्न कमी आणि डाटा जास्त खाते. एकदा मागच्या वर्षी फादर डे वर शिक्षण देण्यासाठी मला पुणे या शहरामध्ये बोलावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी मी फादर डेचं शिक्षण देण्यासाठी गेलो आणि मग शिक्षण दिलं, प्रार्थना झाली आणि मग आम्ही सर्व जेवण करायला बसलो. तिथं कितीतरी आया, लहान लहान लेकरं, कोणी 2 वर्षाचं, कोणी 3 वर्षाचं, कोणी 4 वर्षाचं, प्रत्येक आया जेवणाला बसल्या आणि त्या लेकराच्या हातात मोबाईल दिला. ते लेकरू मोबाईल पाहत आहे आणि ही आई त्याला बिर्याणी चारत आहे, ही आई त्याला बिर्याणी चारत आहे. 8 ते 10 जण मी तिथं पाहिलेले आहे बरं का. म्हणजे एक आई जर चर्च मध्ये जर एक मोबाईल आपल्या लेकराकडे देते, याचा मतलब घरी त्याला मुलाकडे मोबाईल देतच असेल. पास्टर साहेब, तुम्हाला कधी चष्मा लागला? मला 55 वर्षाचा असताना लागला. आणि आताच्या लेकरांना 7 ते 8 वर्षाचं लेकरू होत नाही तर त्याला चष्मा लागत आहे. बरोबर आहे ना? 8 ते 10 वर्षाच्या लेकराला चष्मा लागत आहे, 5 ते 6 वर्षाच्या लेकराला चष्मा लागत आहे. आता मागच्या काही दिवसापूर्वी माझ्या भावाच्या लग्नाला गेलो. माझा सगळा चुलत भाऊ तिथं आला आणि माझा सगळा चुलत भाऊ असताना त्याचं लहानचं लेकरू आहे, पहिल्या वर्गात जाणार आहे, त्याला भिंगाचा चष्मा लागला. चष्मा जर काढला ना 5 काळ तर त्याला काहीच दिसत नाही. का? कारण जन्मल्यापासून त्याच्या हातात मोबाईल दिला. मोबाईल पाहू 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 त्याचे डोळेच निघून गेले, रोशनीच निघून गेलेली आहे. एक आई आपल्या लेकराला शैतानाच्या स्वाधीन करत आहे, हे तिचं तिला कळत नाही, हे तिचं तिला समजत नाही. पण हे सत्य आहे, हे सत्य आहे. बरोबर आहे. संडासात जरी आपलं लेकरू गेलं तर मोबाईल घेऊन जाते का नाही जात? हो की नाही? मला घ्या विचारून. बरोबर मोबाईल घेऊन जाते. मोबाईल हातातला राहतो. 12, 12:30, 1 वाजता झोपून जातात आणि मोबाईल तसाच चालू राहतो. झोपेतून उठल्यावर आईला नाही पाहत, बापाला नाही पाहत, देवाला नाही पाहत, प्रार्थनेला नाही पाहत, माझा मोबाईल कुठं आहे आणि चार्जिंग झाला का नाही. प्रत्येक आयाची जबाबदारी, कारण संतती हे परमेश्वरानं दिलेलं धन आहे, पोटचं फळ ही देवाची देणगी आहे. आणि म्हणून आयांनो,
तुम्ही तुमच्या लेकरांसाठी भल्या पहाटे उठून प्रार्थना करा, ही देवाची आज्ञा आहे. आयांनो, तुम्ही आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवा आणि शिक्षणात वाढवा, ही देवाची आज्ञा आहे. आयांनो, तुम्ही तुमच्या लेकराला देवाजवळ ठेवा, परमेश्वराच्या आशीर्वादात ठेवा, देवाच्या सानिध्यात ठेवा, ही देवाची आज्ञा आहे. अन्यथा तुम्ही विश्वासात वाढाल आणि मृत्यू पावाल. तुम्ही तुमचे लेकर मृत्यूसाठी सैतानाच्या स्वाधीन करत आहात. सार्वकालिक नरकासाठी तुम्ही त्यांना तयार करत आहात. जसं एक डुक्कर 10 पिल्लांना जन्माला घालते आणि रस्त्यावर सोडून देते, येणाऱ्या जाणाऱ्या गाडीच्या खाली कितीतरी पिल्ले मरतात, तशा सारखं आपल्या लेकरांची गती नाही झाली पाहिजे. म्हणून प्रभूमध्ये त्यांना वाढवा. बायबल सांगते ना की मी त्यांना कडेवर घेईल, मी त्यांना स्तन पाजेल, मी त्यांना मांडीवर खेळवेल. म्हणजे देवाच्या जवळ आपले लेकरं ठेवण्याचा प्रयत्न करा, आपले लेकरं ठेवण्याचा प्रयत्न करा. ही सर्वात मोठी जबाबदारी देवानं एका आईला दिली. आणि म्हणून लूक अध्याय 23 आणि वचन 27 आणि 28 मध्ये येशूने आपल्या स्त्रियांकडे पाहून म्हणाला की यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, आपल्या मुलाबाळासाठी रडा, आपल्या मुलाबाळासाठी रडा. ही देवाची आज्ञा आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या देवाच्या स्त्रियांनो, तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या लेकरा बाळासाठी रडून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही देवाचं वचन ऐकून त्यांना देवाचं वचन शिकवा. तुम्ही जसे देवाच्या जवळ आहात तशाच प्रकारे आपल्या लेकरांना परमेश्वराच्या जवळ आणा, जिवंत देवाच्या जवळ आणा, पवित्र देवाच्या जवळ आणा. मग तेव्हाच हे आईचा दिवस म्हणजे मदर डे अतिशय आशीर्वादित होईल आणि तुमचं आणि माझं कल्याण होईल. प्रभू या वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो.